पुढची बातमी पाहूयात। एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव समोर येत नसताना तिकडे महायुतीचे नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवताना दिसतात। अजित पवार मध्येच आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या असं गुलाबराव पाटील म्हणाले। याला राष्ट्रवादीच्या मिटकरींनी देखील प्रत्युत्तर दिलंय। हा गुलाबरावांचा गोड गैरसमज असल्याची खोचक टीका अमोल मिटकरींनी केली आहे। 2.5 वर्षात या माणसाने जनतेमध्ये जे नावलौकिक केलं ते तुम्ही 2.5 वर्षात करू शकले नाही, ते आमच्या शिंदे साहेबांनी केलं। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला। माय बहिणींचे आशीर्वाद घेऊन हा माणूस पुढे लढतोय। मला तरी असं वाटतं की तुम्ही शिंदे साहेबांवर टीका करणं हे उचित नाही आहे। आम्ही फक्त 81 जागा 85 जागा लढलो। कदाचित अजितदादा आले नसते आमच्यामध्ये आणि त्या जागा जर आमच्या वाट्याला मिळाल्या असत्या तर आज शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या। पण अजितदादाला घेतल्यानंतर सुद्धा आमच्या नेत्यांनी असं म्हटलं नाही, तुम्ही यांना का घेतलं? महायुती म्हणून आता एकत्र लढलो तर तिघांनी एकत्र राहिलं पाहिजे। शेवटी अजितदादांनी घेतलेली मेहनत आणि तिन्ही पक्षांनी, शिंदे साहेबांची मेहनत आम्ही नाकारत नाही, देवेंद्रजींची मेहनत नाकारत नाही, आणि तिघांनी मिळून महायुतीची इतक्या मोठ्या पद्धतीने चांगली सत्ता आणल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य करून मला असं वाटतं महायुतीमध्ये जाणीवपूर्वक रामदास भाई असतील, गुलाबराव असतील, हे अजितदादाला टार्गेट करून वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। गुलाबरावांनी समजून घ्यावं, तुम्ही गुलाबराव नावासारखेच राहा। आता तुमचा सुगंध जरा कमी झालेला दिसतोय, कॅबिनेटमध्ये काही मंत्रीपदी वर्णी लागते की नाही याबद्दल शंका आहे। गुलाबराव गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।